नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, थर्मोडायनेमिक्स हा टॉपिक सुरू केलेला होता आपण आणि लास्टच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आणि त्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचं जे इक्वेशन आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन, ते वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी कसं वापरलं जातंय त्याची आपण इक्वेशन्स बघितलेली आहेत. या लेक्चरमध्ये आपण एन्थाल्पी म्हणजे काय असतं ते बघणार आहे. त्याच्यापूर्वी एन्थाल्पीची जी काय इंट्रोडक्शन आहे ती आपण लास्टच्या लेक्चरमध्ये थोडीशी त्या एन्थाल्पीची इंट्रोडक्शन बघितलेली आहे. या लेक्चरमध्ये इन डिटेल आपण बघणार आहे की ती एन्थाल्पी म्हणजे काय आहे. तर हेडिंग लिहा, एन्थाल्पी डिनोटेड बाय कॅपिटल एच. ओके, एन्थाल्पी जी असते ना ती कॅपिटल एच न डिनोट केली जाते. तर सर्वात पहिल्यांदा एन्थाल्पी बद्दल एक पॉइंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, एन्थाल्पी काय आहे रे, तर एन्थाल्पी इज द फॉर्म ऑफ हीट एनर्जी. ओके, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा हा मी एक पॉइंट सांगितलं तुम्हाला की एन्थाल्पी कोण असणार आहे, तर एक फॉर्म आहे. कोणाचा फॉर्म आहे, तर जी हीट एनर्जी असते ती हीट एनर्जी म्हणजेच आपली काय असणार आहे बाळांनो, एन्थाल्पी असणार आहे. म्हणजे एखाद्या सिस्टीमला आपण जर हीट दिली, काय दिली, हीट दिली, तर त्या हीट दिलेली जी काय असेल त्याला आपण हीट एनर्जी म्हणतो आणि ती हीट एनर्जी म्हणजेच काय असणार आपली एन्थाल्पी. बट देयर आर सम टर्म्स अँड कंडिशन्स आर अप्लाइड. काही गोष्टी, काही नियम तिथे फक्त अप्लिकेबल आहेत. जसं की एक इंट्रोडक्शन जर बघायची असेल की एन्थाल्पीची सुरुवात कुठून झाली, तर बघा, फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, जी इंटरनल एनर्जी मध्ये चेंज येतो म्हणजे डेल्टा यू, तो काय असतो रे बाळांनो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजे एखाद्या सिस्टीमच्या इंटरनल एनर्जी मध्ये येणारा जो काही चेंज असेल तो चेंज ह्या हीट आणि वर्क वरती डिपेंड आहे. बट फॉर आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे आपली प्रोसेस कशी आहे बघा, आयसोबेरिक आहे. आणि आयसोबेरिक प्रोसेस असेल तर प्रेशर कसा असतो बाळांनो, कॉन्स्टंट असतो. बरोबर, प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आपण हे जे इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, हे इक्वेशन आपण आयसोबेरिक प्रोसेस साठी ऍज इट इज लिहिणार आहे. कारण या इक्वेशन मध्ये कोणतीही टर्म झिरो वगैरे अजिबात आपण तिथे घेतलेली नाही. पण याच्यापूर्वी जर आयसोथर्मल प्रोसेस असेल तर डेल्टा यू झिरो घेतलेला आहे, आयसोकोरिक असेल तर डब्ल्यू झिरो घेतलेला आहे, त्याच्यानंतर एडियाबॅटिक प्रोसेस असेल तर क्यू झिरो घेतलेला आहे. पण आयसोबेरिक प्रोसेसेस मध्ये आपण हे इक्वेशन ऍज इट इज ठेवणार आहे. ओके, आता या इक्वेशन मध्ये आपण थोडीशी मॉडिफाय करणार आहे. काय करणार आहे, तर आयसोबेरिक प्रोसेस आहे म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल तर इथं फक्त क्यूपी असं लिहा. दिस क्यूपी इज कॉल्ड ॲज हीट एक्सचेंज्ड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आयसोबेरिक प्रोसेस मध्ये आपण काय करतो, जनरली जी ओपन कंटेनर मध्ये जी प्रोसेस केली जाते त्या प्रोसेसला आपण आयसोबेरिक प्रोसेस म्हणतो. येस सर. आयसोबेरिक प्रोसेस मध्ये जी काही तुम्ही हीट एक्सचेंज करणार आहे, म्हणजे एक सिस्टीम असेल, सपोज दिस इज युअर सिस्टीम, आणि या सिस्टीमला जर तुम्ही हीट प्रोव्हाइड केली, कुठून, बाहेरून जर हीट प्रोव्हाइड केली, तर जी हीट तुम्ही प्रोव्हाइड करताय ऍट कॉन्स्टंट प्रेशर, त्या हीट एनर्जीलाच आपण नाव द्यायचं एन्थाल्पी. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. देअरफॉर क्यूपी इज इक्वल टू एन्थाल्पी जी असणार ती एच आपण लिहू शकतो का नाही, लिहू शकतो. कारण आताच बघितलं हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय असतं, एन्थाल्पी असते. म्हणजे क्यूपी बरोबर एच लिहिली. ठीक आहे, मग या इक्वेशन मध्ये आपण जर त्या क्यूपी ची व्हॅल्यू एच पुट केली, देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू क्यूपी च्या ठिकाणी एच प्लस इथं असणार आहे डब्ल्यू, असं इक्वेशन आपलं मॉडिफाय होणार आहे. आणि या इक्वेशन प्रमाणे डेल्टा यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे बाळांनो, तर एन्थाल्पी असणार आहे. आणि हे इक्वेशन आपल्यासाठी एक महत्वाचं इक्वेशन आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की हे इक्वेशन आपण कसं डिराईव्ह करत गेलेलो आहे.
क्यूपी इथं लिहिलेलं आहे, क्यूपी म्हणजेच एच. ओके, आणि या क्यूपीच्या ठिकाणी आपण इथं एच पुट केलं ते डब्ल्यू इकडे आलं तर डेल्टा यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल बाजू एच असणार आहे. आता हे एच म्हणजे काय एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरला हीट जी काय आपण एक्सचेंज करतो म्हणजे आपण सिस्टीमला दिलेली हीट किंवा सिस्टीमनं सराउंडिंग मध्ये रिलीज केलेली हीट असू पण शकते. त्या हीटला आपण एन्थाल्पी असं म्हणायचं. ओके, मग या एन्थाल्पीचं इक्वेशन कसं मिळालेलं आहे तर इंटरनल एनर्जी मध्ये जो काही चेंज झालेला आहे तो डेल्टा यू मायनस डब्ल्यू. मग आता समजा मी काय केलं, एक सिस्टीम आहे. ओके, या सिस्टीम वरती मी वर्क केलेला आहे म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. वर्क इज डन ऑन द सिस्टीम. मी किती काम केलं तर 20 जूलचं काम केलं. बघा, म्हणजे ही जी सिस्टीम इथं तुम्हाला दाखवलेली आहे त्या सिस्टीम वरती मी काम केलंय. कुणी? मी. म्हणजे आपण काम करूया किती 20 जूलचं. म्हणजे हे जे डब्ल्यू असेल ते डब्ल्यू आपण कसं लिहिणार आहे बाळांनो, प्लस 20 जूल असं लिहायला पाहिजे. कारण जर आपण काम केलं असेल तर प्लस असणार आहे आणि जर सिस्टीमनं काम केलं असेल तर ते मायनस असणार आहे. मग माझ्या असं लक्षात आलं, एक सिस्टीम आहे त्या सिस्टीम वरती आपण वर्क इज डन ऑन द सिस्टीम आहे प्लस 20 जूल. पण असं लक्षात आलं की जो काही इंटरनल एनर्जी मध्ये येणारा चेंज आहे डेल्टा यू तो प्लस 50 जूलचा आहे. किती आहे बाळांनो? प्लस 50 जूलचा. हाऊ इज दिस पॉसिबल? आपण काम करतोय कितीचं? 20 जूलचं. जर काम 20 जूलचं होत असेल तर इंटरनल एनर्जी मध्ये चेंज पण 20 जूलचा असायला पाहिजे, बरोबर? पण तिथं इंटरनल एनर्जीचा चेंज किती झालाय? प्लस 50 जूलचा आलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ या सिस्टीमला आपण हीट पण प्रोव्हाइड केलेली आहे. काय केलेली आहे? हीट पण प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे इथे लिहिणार मी हीट इज ऑल्सो सप्लाइड टू द सिस्टीम. म्हणजे हे एक आपल्याला समजलं की आपण त्या सिस्टीमला हीट पण प्रोव्हाइड केल्या आणि वर्क करून आपण थांबलो नाही. आपल्याला हे समजलं की आपण वर्क केले प्लस 20 जूलचं, परंतु इंटरनल एनर्जी प्लस 50 ने इन्क्रीज झालेली आहे. याचा अर्थ अजून तिथे हीट पण सप्लाय व्हायला पाहिजे जेणेकरून इंटरनल एनर्जी 50 ने ती इन्क्रीज होणार आहे. कारण आपल्याला माहित आहे फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. ती कोणामुळे होणार आहे तर वर्क आणि हीट या दोघांमुळे होणार आहे. या दोघांमुळे, ना की फक्त वर्कमुळे. म्हणजे तुम्ही इथं फक्त वर्क करत असतील तर तुम्ही सांगू शकत नाही की इंटरनल एनर्जी 50 ने कशी वाढली. त्याच्यासाठी तुम्ही हीट पण दिली असणार आहे आणि ती हीट किती दिली तर ती हीट असणार आहे क्यूपी. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर असताना जी काय हीट दिली आहे त्याला आपण म्हणूया क्यूपी. क्यूपी इज नथिंग बट एन्थाल्पी. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे आता सांगा बरं. बघा, वर्क डन झालंय प्लस 20 जूलचं, इंटरनल एनर्जी प्लस 50 ने वाढलेली आहे, तर अजून हीट किती दिलेली पाहिजे? ऑब्विसली 30 जूल हीट दिलेली असेल. ती कशी आले तर इथं या इक्वेशन प्रमाणे पुट करा व्हॅल्यू. डेल्टा यू आहे 50 मायनस डब्ल्यू. डब्ल्यू किती आहे बघा 20 जूल. म्हणजे एन्थाल्पीची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटणार आहे तर 30 जूल इज इक्वल टू एन्थाल्पी. म्हणजे आपण अजून इथं 30 जूलची हीट काय केलेली आहे? ऍड केलेली आहे. म्हणजे साइन कन्व्हेन्शन याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहेत. सिस्टीमवरती आपण वर्क केलं तर ते प्लस 20 जूल लिहिलेलं आहे आणि सिस्टीमला हीट सप्लाय केली 30 जूल ऍट कॉन्स्टंट प्रेशरला, ती पण कशी असणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे 30 आणि 20 50 आणि म्हणून सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झालेली आहे प्लस 50 न इन्क्रीज झालेली आहे. आणि म्हणून हे जे इक्वेशन आहे की जे इक्वेशन काय सांगताय बाळांनो आपल्याला तर एन्थाल्पी कशी कॅल्क्युलेट केली जाते तर सिस्टीमची जी काही इंटरनल एनर्जी वाढलेली आहे त्याच्यातून जे काय वर्क डन झालेलं आहे ते फक्त मायनस करा, तुम्हाला काय भेटणार आहे? एन्थाल्पी भेटणार आहे. पण आपल्याला डेफिनेशन जर लिहायची असेल कोणाची? एन्थाल्पीची, तर ती थोड्याशा वेगळ्या भाषेत लिहिणार आहे. आपण कसं लिहिणार आहे तर ते बघूया. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, आता एन्थाल्पीची डेफिनेशन लिहित असताना आपण काय करणार आहे तर बघा, आत्ताच एक इक्वेशन आपल्याला असं मिळालेलं आहे बाळांनो, डेल्टा यू इज इक्वल टू, याच्यात पुढे कंटिन्यू करत आहे, डेल्टा यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू एन्थाल्पी. हे इक्वेशन आता आपण मिळवलेलं आहे. या इक्वेशन मध्ये डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी आहे, बरोबर. पण वर्क म्हणजे कोण आहे बाळांनो? वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी. वर्क सुद्धा कोण आहे? एनर्जीचं एक फॉर्मच आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये म्हणतोय बरं का, केमिस्ट्रीमध्ये आपण कोणतं वर्क कन्सिडर करतोय? पीव्ही टाइप ऑफ वर्क. पीव्ही
टाइप ऑफ वर्क इज कन्सिडर्ड. मग पीव्ही टाइप ऑफ वर्क मुळे जी काय एनर्जी असेल त्याला आपण म्हणूया पीव्ही एनर्जी. काय म्हणायचं? पीव्ही एनर्जी. मग आपल्याला W चे एक एक्सप्रेशन माहित आहे. W इज इक्वल टू काय असतं? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. हे असं इक्वेशन असणार आहे. जर आपण ऍब्सोल्यूट बद्दल बोलायचं असेल, ऍब्सोल्यूट म्हणजे कसं बघा, हे इक्वेशन मी तात्पुरतं असं लिहिणार आहे. W इज इक्वल टू मायनस पी इंटू व्ही. काय लिहिणार आहे? मायनस पी इंटू व्ही. हा प्रेशर आहे, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम आहे. म्हणजे आपण शॉर्ट मध्ये काय म्हणायचं, तर W काय असणार आहे? पीव्ही टाइप ऑफ वर्क असणार आहे. पीव्ही टाइप ऑफ वर्क म्हणून मी इथे लिहिले फक्त P आणि V. ओके. मग W ची जी व्हॅल्यू तिथे पुट केली तर देअरफॉर एन्थाल्पी H बरोबर इक्वेशन कसं आलं बघा, डेल्टा U म्हणजे फक्त मी इंटरनल जी लिहितो, ऍब्सोल्यूट बद्दल बोलूया आपण. डेल्टा U च्या ठिकाणी मी काय लिहिलं? U लिहिलं, बरोबर. U मायनस W च्या ठिकाणी काय लिहिणार मी? मायनस P इंटू V. म्हणजे H इज इक्वल टू U प्लस PV असं इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. बघा याच्यामध्ये दोनच गोष्टी फक्त मी चेंज केल्या. काय केल्या? डेल्टा U च्या ठिकाणी मी U पुट केलं, कारण इक्वेशन आपल्याला मिळवत असताना सोपं पडणार आहे. डेल्टा U च्या ठिकाणी U पुट केलं आणि W ची व्हॅल्यू काय आहे? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. त्याच्या ठिकाणी फक्त PV पुट केले, पण ते मायनस असणार आहे. आणि मायनस PV इथं ठेवल्यानंतर मायनस मायनस काय झालं? प्लस झालेलं आहे. म्हणजे इक्वेशन काय आलं बघा, H इज इक्वल टू U प्लस PV. आणि या इक्वेशन प्रमाणे काय आपल्याला दिसतंय, तर एन्थाल्पी कोण असणार आहे बाळांनो? एन्थाल्पी एखाद्या सिस्टीमचे एक ऍडिशन आहे. याच्या अगोदर आपण सबट्रॅक्शनच्या रूपात पण बघितलेलं आहे, डेल्टा U मायनस PV म्हणजे W. तसंच इथं ही एन्थाल्पी आपण कशी करणार आहे, तर डेफिनेशन ऍडिशनच्या रूपात. एन्थाल्पी कोण आहे बघा? ऍडिशन आहे. कोणाची? इंटरनल एनर्जी आणि पीव्ही म्हणजे एक वर्क आहे. ते वर्क म्हणजे एनर्जीचा फॉर्म आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी आणि पीव्ही टाइप ऑफ वर्क च्या पासून आलेली एनर्जी, या दोन्ही एनर्जीचा तो काय असणार आहे? ऍडिशन असणार आहे. ओके. मग एन्थाल्पीची पहिलं डेफिनेशन लिहा. इथं मी लिहितो डेफिनेशन लिहा. the enthalpy of the system, the enthalpy of a system is defined as the sum म्हणजे addition, बरोबर. the sum of internal energy म्हणजे U and energy arises आलेली कुठून? ड्यू टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ड्यू टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्क वरती आपण न्यूमेरिकल वगैरे बघितलेले आहे, त्यामुळे हे तुम्हाला इथे समजायलाच पाहिजे आता. मग ही आहे त्याची डेफिनेशन. दॅट इज, आता मी एक्सप्लेनेशन जर असं लिहायचं असेल तर एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहिणार बघा. एक्सप्लेनेशन मध्ये एन्थाल्पी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस एनर्जी अरायझेस ड्यू टू पीव्ही. म्हणजे U इज इक्वल टू काय असणार, सॉरी H इज इक्वल टू काय असणार बाळांनो? U प्लस PV असं हे इक्वेशन आहे. ओके. आता तुम्ही हे लिहून घेतलं असतील. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत बघा. एन्थाल्पीच्या कॅरेक्टरिस्टिक हेडिंग घेतोय मी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्थाल्पी. ओके. सर्वात पहिल्यांदा एन्थाल्पी जी आहे ते स्टेट फंक्शन आहे का पाथ फंक्शन आहे ते बघूया. पहिल्यांदा इथे बघा, एन्थाल्पी कोणाचं एडिशन आहे रे? U प्लस PV. मला सांगा U कसलं फंक्शन आहे? इंटरनल एनर्जी ऑब्विसली स्टेट फंक्शन आहे. प्रेशर स्टेट फंक्शन, व्हॉल्यूम स्टेट फंक्शन. आपल्याकडे पाथ फंक्शन फक्त दोनच आहेत, एक आहे वर्क आणि एक आहे हेट. त्यामुळं इंटरनल एनर्जी, प्रेशर आणि व्हॉल्यूम म्हणजे इथं पहिला पॉइंट लिहिणार मी, U, P and V are state functions. Hence H is also म्हणजे एन्थाल्पी घ्या. H is also state functions. ओके. मग जर एन्थाल्पी जर स्टेट फंक्शन असेल तर एन्थाल्पीची जी काही व्हॅल्यू आहे ती इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती डिपेंड असणार आहे. इथे लिहिणार मी, हेन्स व्हॅल्यू ऑफ H depends on
इनिशियल स्टेट and final state of a system. बरोबर. आता 3 नंबरची कॅरेक्टरिस्टिक खूप महत्त्वाची आहे. जसं इंटरनल एनर्जी आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू त्याची कधी सांगू शकत नव्हतो, तसंच या एन्थाल्पीची सुद्धा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे लिहिणार मी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी cannot be calculated, but change in enthalpy can be calculated. एन्थाल्पी मध्ये येणारा जो काही चेंज असेल तो मात्र आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. हा, याच्यानंतर मग जर आपण चेंज कॅल्क्युलेट करत असू तर तो चेंज कसा कॅल्क्युलेट करणार तर तो आपण बघूया. याच्यानंतर पुढे लिहूया आपण. बघा कसं, या 3 नंबरच्या पॉइंट मध्ये देअरफॉर डेल्टा एच म्हणजे काय असेल, डेल्टा एच इज इक्वल टू चेंज इन एन्थाल्पी. यस, ओके. मग देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल टू असं असेल का, H2 मायनस H1. आता H2 म्हणजे कोण, फायनल स्टेटला असलेली एन्थाल्पी, आणि H1 कोण असणार आहे, इनिशियल स्टेटला असलेली एन्थाल्पी. आणि हा असा आपण चेंज कॅल्क्युलेट करणार आहे. बघा याच्यानंतर जे इक्वेशन आपण मिळवणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. काय इक्वेशन असेल तर बघा, एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे ते बघूया. हेडिंग असेल आपलं रिलेशन बिटवीन H and U. म्हणजे आता हेडिंग तुम्हाला समजलं असेल, याच्यावरती क्वेश्चन असतो बरं का बाळांनो, की एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन मिळवा. आता कसं रिलेशन आहे बघा पहिल्यांदा तर बघा, जी काही एन्थाल्पी आहे सिस्टीमची लिहिणार मी, द एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम, द एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम इज गिवन बाय, कशी देतो रे आपण, H is equal to U plus PV असा आपण एन्थाल्पी देतो. ओके, मग इथे लिहिणार मी फॉर इनिशियल स्टेट कसं लिहिणार, H1 is equal to U1 plus P1 V1, आणि या इक्वेशनला आपण 1 नंबर दिला. म्हणजे इनिशियल स्टेटला जी काही एन्थाल्पी असेल ती आपण 1 नंबरच्या रूपात लिहिली. फॉर फायनल स्टेट कसं असेल, H2 is equal to U2 plus P2 V2. नंबर 2. आणि आत्ताच आपण पॉइंट असा बघितलेला आहे, एन्थाल्पीची आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू सांगू शकत नाही. आपण काय सांगू शकतो तर चेंज सांगू शकतो. देअरफॉर चेंज इन एन्थाल्पी कसा असेल रे बाळांनो, डेल्टा H is equal to H2 minus H1 असेल का. ओके, H2 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये आहे ती पुट करा. म्हणजे U2 प्लस P2 V2 ब्रॅकेट करायला मायनस H1 ची व्हॅल्यू काय बघा, U1 प्लस P1 V1 असेल का, अशी व्हॅल्यू असेल. आता फक्त आपल्याला हा ब्रॅकेट काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करणार तर हे मायनस साइन फक्त आत घेऊन जावं सगळ्यांना. म्हणजे कसं होणार बघा, U2 प्लस P2 V2 मायनस, तो ब्रॅकेट ओपन करा, मायनस U1 मायनस P1 V1. ओके, आता ज्या सिमिलर टर्म आहेत त्यांना फक्त एकत्र करा. म्हणजे इंटरनल एनर्जीची टर्म एकत्र, प्रेशर व्हॉल्यूमची टर्म एकत्र. म्हणजे देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू, लेफ्ट हँड साइडला डेल्टा H इज इक्वल टू U2 मायनस U1 असे एकत्र करा, U2 मायनस U1. ओके, परत इथे हे मायनस साइन असेल, मायनस नाही, हे प्लस घेणार तुम्ही, हे प्लस ब्रॅकेट मध्ये काय असेल, P2 V2 घ्या पहिल्यांदा, P2 V2. आता इथे काय राहिले, मायनस काय असणार आहे, P1 V1. बघा हे प्लस कुठलं तर इथं असलेलं प्लस,
आणि हे P2 E2 आपण इथे लिहिलं, पण हे P1 V1 कसं आहे मायनस, म्हणजे हे इक्वेशन असेल आपलं. ओके सर, आता परत एकदा डेल्टा H इज इक्वल टू इंटरनल एनर्जी मध्ये असलेला जो काही चेंज आहे तो असा असेल U2 मायनस V1 म्हणजे डेल्टा U प्लस इन ब्रॅकेट P2 मायनस P1 म्हणजे डेल्टा P आणि V2 मायनस V1 म्हणजे डेल्टा V. तर मी असं एकत्र लिहिलं म्हणजे काय, डेल्टा H इज इक्वल टू, बघा इक्वेशन, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस इन ब्रॅकेट डेल्टा PV. अतिशय महत्वाचं हे इक्वेशन आहे, जेईला नीटला एमसीक्यू याच्यावरती विचारलेले आहेत. मग या इक्वेशन प्रमाणाची काय एन्थाल्पी असते, कोण एन्थाल्पी, त्या एन्थाल्पीचे डेफिनेशन करताना आपण कॉन्स्टंट प्रेशरला करतो का नाही, म्हणून ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय, P1 इज इक्वल टू P2 असेल, P1 इज इक्वल टू P2, बरोबर आहे की नाही. मग हा जो प्रेशर आहे तो बाहेर घ्या, देअरफॉर इक्वेशन असं होईल का, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस प्रेशर कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो इथं ठेवला मी इनटू डेल्टा V. आता काही लोक असे करतील, सर प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे चेंज इन प्रेशर, देअरफॉर डेल्टा P जो काय असेल तो 0 घ्यायचा, असं इथं अजिबात करायला जाऊ नका. इक्वेशन सगळं पुढचं रॉंग होणार आहे, कारण जो कॉन्स्टंट प्रेशर आहे त्या कॉन्स्टंट प्रेशरची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करा, ना की त्याला 0. म्हणजे दिस इज द रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U. इथे लिहिणार मी, दिस इज द रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U. फुल स्टॉप करतोय तुम्ही. ओके, हे इक्वेशन समजलं असेल, याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. हा, तर हे खरंच खूप महत्वाचं इक्वेशन आहे की जे आपण आता डिराईव्ह केलेलं आहे, कुणामधलं, डेल्टा H आणि डेल्टा U मधलं. ओके, आता याच्यानंतर ह्या इक्वेशन थोडंसं पुढे मॉडिफाय करत जाऊया आपण. कसं मॉडिफाय करणार बघा. हा, आपल्याला माहित आहे, काय माहित आहे, तर हे जे काही इक्वेशन आहे ते आपण कुणासाठी अप्लाय केलेलं आहे, फॉर अ गॅसियस सिस्टीम. कुणासाठी, फॉर अ गॅसियस सिस्टीम. मग एक गॅसियस सिस्टीम असेल तर त्याची डायग्राम सगळ्यांना माहित असेल. ओके, मग याच्यामध्ये आपण काहीतरी सॅम्पल ऑफ n मोल्स ऑफ गॅस इथं घेतलेले आहेत. ओके, ऍज्युम दॅट दिस इज अन आयडियल गॅस. हा गॅस कसला आहे, आयडियल गॅस. म्हणजे लिहिणार मी, फॉर अन आयडियल गॅस इक्वेशन असं लिहितो, फॉर आयडियल गॅस इक्वेशन. कसं असतं रे आयडियल गॅस इक्वेशन, सांगा बरं मला. तर आयडियल गॅस इक्वेशन असतं P into V इज इक्वल टू nRT. आपण काय करूया, हे कॉन्स्टंट टेम्परेचर पण आहे असं सांगूया. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर इक्वेशन मध्ये प्रेशर पण ऑलरेडी कॉन्स्टंट ठेवला आहे, म्हणजे प्रेशर इनटू डेल्टा V इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स मात्र चेंज होत राहतील, डेल्टा N इनटू R इनटू T. ओके, हे इक्वेशन आलं. आता डेल्टा V कसा चेंज होणार सर, हा जो पिस्टन आहे तो जर एक्सपांड झाला तर व्हॉल्यूम मध्ये चेंज येणार. तो किती आला तो डेल्टा V इथं पुट करा, जो कॉन्स्टंट प्रेशर आहे तो इथं पुट करा. ओके, इज इक्वल टू सर डेल्टा N म्हणजे नंबर ऑफ मोल्स मध्ये कसा चेंज येऊ शकतोय, तुम्ही जे इथं सॅम्पल घेतलेला आहे N मोल्स त्याच्यामध्ये कसा चेंज येणार, तर तो चेंज येतोय. कसा चेंज येतोय हे तुम्हाला मी सांगणार आहे, डोंट वरी. R तर गॅस कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवले. मध्ये लिहिणार मी काय, P इंटू डेल्टा V ची जी काही व्हॅल्यू आहे ती डेल्टा nRT असेल ती इथं पुट करा. therefore डेल्टा H इज इक्वल टू इक्वेशन कसं असेल, डेल्टा U प्लस डेल्टा N इंटू R इंटू टेम्परेचर. ओके, म्हणजे दोन इक्वेशन आपण डिराईव्ह केलेले आहेत. पहिलं इक्वेशन कोणतं बघा, तर पहिलं इक्वेशन हे डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू डेल्टा V. आता P इंटू डेल्टा V म्हणजे काय असणार आहे, वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर का. येस सर. आणि हे जे इक्वेशन आहे ते कोणासाठी, फॉर अ गॅसियस सिस्टीम आयडियल गॅस इक्वेशन जर आपण अप्लाय केलं तर डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा nRT. सर एवढं तर समजलं की प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून आपण P ला अजिबात धक्का लावला नाही. व्हॉल्यूम मात्र चेंज होणार आहे, म्हणजे जेव्हा पिस्टन वरती जाणार जेव्हा पिस्टन खाली येणार व्हॉल्यूम मध्ये चेंज येणार, डेल्टा V निघेल. R गॅस कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलंय. सर नंबर ऑफ मोल्स मध्ये कसा चेंज येणार आहे, सांगतो. फक्त हे इक्वेशन आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, दोन इक्वेशन आपण मिळवलेली आहेत. आता दोन्ही इक्वेशन मध्ये पुढे जाऊन आपल्याला एक हेडिंग असं बघायचं आहे, अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की जिथं
डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असं इक्वेशन आपलं बघायला भेटते. म्हणजे जो काही चेंज इन एन्थाल्पी असणार आहे तोच चेंज इन इंटरनल एनर्जी आहे. असं कुठं कुठं अशा कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत का, त्या कंडिशन्स फक्त आपल्याला काय करायचे आहेत बघायचे आहेत. म्हणजे हेडिंग असं असेल आपलं, कंडिशन्स अंडर विच काय डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. बरोबर. ओके सर. मग याच्यामध्ये पहिली कंडिशन काय असू शकते तर बघा, पहिली कंडिशन अशी असू शकते की हा जो तुमचा पिस्टन आहे त्या पिस्टनला इथं मी स्क्रूनं टाईट केलं. जर पिस्टनला स्क्रूनं टाईट केलं म्हणजे कोणती प्रोसेस रे, आयसोकोरिक प्रोसेस असेल का. इथे लिहिणार मी पहिली कंडिशन बघा, फॉर अन आयसोकोरिक प्रोसेस काय असतं बाळांनो, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम मध्ये जो काय चेंज येतो तो चेंज 0 आहे. ओके. मग जर व्हॉल्यूम मधला चेंज 0 असेल तर इक्वेशन कसं येणार बघा आपलं. देअरफॉर इक्वेशन असं आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही असं इक्वेशन आहे. याच्यामध्ये डेल्टा व्ही 0 ठेवलं तर डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा यू असणार आहे. बरोबर का. यस सर. आता हे खूप समजून घेणं गरजेचं आहे. जर आयसोकोरिक प्रोसेस असेल तर डेल्टा व्ही 0 असतो आणि डेल्टा व्ही 0 असेल तर डेल्टा एच म्हणजे डेल्टा यू असणार आहे. काय कळलं काय तुम्हाला. डेल्टा एच म्हणजे काय, चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे हीट. कधी, कॉन्स्टंट प्रेशरला. मग कॉन्स्टंट प्रेशरला दिलेली हीट काय करते, इंटरनल एनर्जी वाढवते. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला सांगितले की ऑलरेडी, जर आयसोकोरिक प्रोसेस असेल तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतोय, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. पण आयसोकोरिक प्रोसेस असेल तर डब्ल्यू 0 म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी असं लिहिलं नाही. आपण क्यूपी लिहिलं. हे क्यूपी म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट प्रेशरला दिलेली हीट. कॉन्स्टंट प्रेशरला दिलेली हीट म्हणजे एच एन्थाल्पी. पण एन्थाल्पीची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही म्हणून आपण डेल्टा एच लिहिलं. म्हणजे हे इक्वेशन आले का बघा, आले की. याचा अर्थ काय तर आयसोकोरिक प्रोसेस असेल तर त्या आयसोकोरिक प्रोसेसला जी तुम्ही कॉन्स्टंट प्रेशरला हीट देणार आहात ती त्या सिस्टीमची काय करणार आहे तर इंटरनल एनर्जी वाढवणार आहे. तर ही आहे पहिली कंडिशन. म्हणजे डेल्टा एच बरोबर डेल्टा यू असा येण्यासाठी पहिली कंडिशन अशी आहे की ती प्रोसेस कशी पाहिजे, आयसोकोरिक पाहिजे. दुसरी कंडिशन खूप महत्वाची आहे बघा, फॉर अ सिस्टीम containing solids or liquids delta V is equal to 0, approximately 0 घ्या. कारण because solid and liquids are less compressible. ओके. कसं असणार आहे, लेस कॉम्प्रेसिबल. आणि म्हणून म्हणजे सॉलिड आणि लिक्विडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये जो काही चेंज इन व्हॉल्यूम आहे तो आपण 0 ठेवला. देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असायलाच पाहिजे. म्हणजे सिस्टीम जर सॉलिड किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर त्या सिस्टीमसाठी डेल्टा एच बरोबर काय असणार आहे, डेल्टा यू. ही तुमची दुसरी कंडिशन आहे. पहिली कंडिशन आयसोकोरिक प्रोसेस मध्ये तर 0 आहेच म्हणजे डेल्टा एच बरोबर डेल्टा यू आहे. आणि सिस्टीम मध्ये सॉलिड किंवा लिक्विड असेल तर डेल्टा एच बरोबर डेल्टा यू. ओके. आता 3 नंबरची सिस्टीम म्हणजे 3 नंबरची कंडिशन बघा, फॉर अ गॅसियस सिस्टीम डेल्टा एन जर 0 असेल तर आपण काय करणार आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस इथे डेल्टा एन ची व्हॅल्यू पुट करा 0 म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय आलं, डेल्टा यू. ओके. किती सिंपल कंडिशन्स आहेत बघा. पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन, तिसरी कंडिशन लिहून घ्या, समजून घ्या. हा. याच्यानंतर पुढे जाऊया थोडस. कंडिशन्स वगैरे आपण बघितलेले आहेतच. आता आपण जे इक्वेशन मिळवलेलं आहे कोणत्या गॅसियस सिस्टीम साठी, काय जरा परत एकदा मला रिपीट करा. इथे लिहितो मी, नाउ फॉर अ गॅसियस सिस्टीम काय असणार आहे बाळांनो,
गॅसियस सिस्टीम साठी डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन इंटू आर इंटू टी. ओके, मग या इक्वेशन मध्ये जो डेल्टा एन आहे त्याचा आपल्याला मिनिंग समजून घ्यायचा आहे. डेल्टा एन म्हणजे काय आहे, तर डेल्टा एन इज इक्वल टू बघा चेंज इन नंबर ऑफ मोल्स. डेल्टा एन ला आपण काय म्हणतो, चेंज इन नंबर ऑफ मोल्स. देअरफॉर आता इथं बघा डेल्टा एन जो काय असेल तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर डेल्टा एन कॅल्क्युलेट करायचा असेल तर इथे लिहिणार मी काय, लिहिणार मी नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट माइनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट्स. ओके, मग जेव्हा तुम्ही डेल्टा एन कॅल्क्युलेट करायला जाणार आहात तेव्हा या इक्वेशन मध्ये एकच गोष्ट फक्त आपल्याला काळजीपूर्वक बघायची आहे ती म्हणजे गॅसियस. म्हणजे तुमचे जे पदार्थ असतील मग ते प्रोडक्ट असतील किंवा रिएक्टंट असतील ते ऑलवेज सॉलिड किंवा लिक्विड मध्ये नको आहेत. ते कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजेत, गॅसियस. जर ते गॅसियस फॉर्म मध्ये असतील तर आपण डेल्टा एन काय करायचा, कॅल्क्युलेट करून सांगायचा. फॉर एक्झाम्पल बघा वेगवेगळ्या प्रोसेससाठी जर इक्वेशन अप्लाय करायचं असेल इथे लिहिणार मी एक्झाम्पल 1. पहिली रिएक्शन कशी आहे बघा. आता एक काम करूया आपण बघा, एक आपण कंटेनर घेणार आहे आणि कंटेनर मध्ये सुरुवातीला मी काय केलं, या कंटेनर मध्ये सुरुवातीला मी हायड्रोजन गॅस प्लस क्लोरीन गॅस ऍड केला. कोणता गॅस, हायड्रोजन गॅस प्लस क्लोरीन गॅस. सगळ्यांना माहित आहे हायड्रोजन गॅस असेल किंवा क्लोरीन गॅस असेल. ओके, गॅस आहे म्हणजे हे तुमचे रिएक्टंट आहेत. ते काय करतात रे बाळांनो, रिएक्ट होतात आणि 2 मोल्स ऑफ HCl गॅस तयार करतात. म्हणजे हा तुमचा कोण असणार आहे, प्रोडक्ट असेल. ओके, मग या एक्झाम्पल मध्ये जर डेल्टा एन कॅल्क्युलेट करायचा असेल डेल्टा एन, तर तो डेल्टा एन किती आहे बघा. डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट 2 आहेत मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट 1 प्लस 1 म्हणजे 2 - 2 इज इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा एन किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे इथे लिहिणार आहे मी एक्झाम्पल 1 मध्ये असली आपण केस 1 लिहूया. सॉरी, एक्झाम्पल 1 च्या ठिकाणी आपण काय करूया, केसेस तयार करूया. कशा केसेस बघा, इथे लिहितो मी केस नंबर 1. डेल्टा एन इज इक्वल टू 0 असलेली केस आहे. देअरफॉर या इक्वेशन साठी डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी असं इक्वेशन असेल. मग डेल्टा एच बरोबर काय असणार आहे बाळांनो, डेल्टा यू असायला पाहिजे. बरोबर, कारण डेल्टा एन 0 आहे. म्हणजे असं समजू नका की आपण या कंटेनर मध्ये हायड्रोजन गॅस आणि क्लोरीन गॅस घेतला, ते दोघं तसेच राहतील. नाही, ते दोघं रिएक्ट पण होतील आणि जर ते दोघं रिएक्ट झाले तर तुम्हाला काय मिळणार आहे, HCl गॅस. पण HCl गॅसचे किती मॉलिक्युल्स, 2 मॉलिक्युल्स, आणि म्हणून डेल्टा एन 0 आला. बरोबर का. आता केस नंबर 2 काय असेल, तर डेल्टा एन आता 0 होता, आता ग्रेटर दॅन 0 करूया म्हणजे डेल्टा एन पॉझिटिव्ह. म्हणजे कसं बघा, केस नंबर 2 लिहितो मी. यातली काही इक्वेशन्स आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये पण बघितलेली आहेत. केस नंबर 2 मध्ये डेल्टा एन इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे रिएक्शन कशी असेल बघा, इथं हायड्रोजन आणि क्लोरीन गॅसच्या ठिकाणी मी PCl5 गॅस घेणार आहे. कोणता गॅस, PCl5 गॅस. जर PCl5 गॅस असेल तर आपल्या सगळ्यांना माहित आहे PCl5 गॅसचं काय होणार आहे बाळांनो, डिकम्पोजिशन. कसं डिकम्पोजिशन होतंय, तर PCl3 गॅस प्लस Cl2 गॅस असं ते काय होणार आहे, डिकम्पोजिशन. आणि जर असं डिकम्पोजिशन होत असेल तर डेल्टा एन इज इक्वल टू किती असणार आहे बघा, 1 + 1 - 1. बरोबर, म्हणजे 2 - 1 इज इक्वल टू 1 असेल. डेल्टा एन इज इक्वल टू किती आला, 1. बघा प्रोडक्टचे मोल्स 1 + 1 इथे घेतले आणि रिएक्टंट 1 आहे म्हणजे डेल्टा एन 0. या इक्वेशन प्रमाणे डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस डेल्टा एन इंटू आर इंटू टेम्परेचर हे इक्वेशन ऍज इट इज तुम्हाला तिथं वापरावं लागणार आहे. त्या इक्वेशन मध्ये काहीही बदल होणार नाही. मग कधी कधी एमसीक्यू असतो, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स कंटेन डेल्टा एच बरोबर डेल्टा यू, ते फक्त तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, ही तुमची केस नंबर 2 असेल. आता केस नंबर 3 काय असणार आहे की जिथं डेल्टा एन निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे केस नंबर 3 डेल्टा एन इज लेस दॅन 0.
म्हणजे ते रिएक्शन बघा, नायट्रोजन गॅस आहे प्लस 3 टाइम्स ऑफ हायड्रोजन गॅस आहे आणि इट गिव्स 2 टाइम्स ऑफ अमोनिया गॅस. ओके, या रिएक्शन साठी डेल्टा एन बघा, प्रोडक्टचे मोल्स घ्या पहिल्यांदा, ते आहेत 2 मायनस रिएक्टंटचे मोल्स 1 प्लस 3 म्हणजे 2 मायनस 4 इज इक्वल टू -2. म्हणजे डेल्टा एन किती आला बघा, -2 आला. मग इक्वेशन आपलं कसं होणार, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन इंटू आर इंटू टेम्परेचर. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू -2 इंटू आर टी. म्हणजे या इक्वेशन मध्ये डेल्टा एच प्लस 2 आर टी केलं इज इक्वल टू काय असतं बाळांनो, डेल्टा यू. म्हणजे कोण मोठा आहे, डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे सर, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच. पण असे पण प्रश्न असतात, खाली दिलेल्या कोणत्या रिएक्शन साठी डेल्टा यू हा डेल्टा एच पेक्षा जास्त आहे, ग्रेटर दॅन आहे, असे मला ऑप्शन सांगा. असा पण एमसीक्यू असतो. आणि असा पण एमसीक्यू असतो की खाली दिलेल्या रिएक्शन साठी कोणत्या रिएक्शन साठी डेल्टा एच बरोबर डेल्टा यू आहे. असा पण प्रश्न असायला पाहिजे की अशा कोणत्या रिएक्शन साठी डेल्टा यू लहान आहे. म्हणजे फक्त तुम्ही आता बघू शकता या इक्वेशन मध्ये डेल्टा एन ची किंमत ठेवा, इथं 1 ठेवली की सर 1, म्हणजे हे 1 इकडे आलं तर मायनस होणार. म्हणजे देयरफॉर डेल्टा एच मायनस आर टी इज इक्वल टू डेल्टा यू. मग या इक्वेशन मध्ये डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू असं असेल का. ओके सर, मग हे जरा इक्वेशन बघून घ्या कसे कसे इक्वेशन्स आहेत. केस नंबर 2 झाली, केस नंबर 3 झाली. हा, तर याच्यानंतर अतिशय महत्वाचं एक आपल्याला हेडिंग बघायचं आहे आणि ते खूप ठिकाणी तुम्हाला मदत करणार आहे. आजच्या लेक्चर मध्ये जेवढं काय आपण बघणार आहे, खरं सांगतो माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, जेईचे नीटचे सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतील. फक्त हा भाग चांगला करा, परफेक्ट. हेडिंग असेल वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन्स. रासायनिक अभिक्रिया ज्या काय असतात केमिकल रिएक्शन, त्या केमिकल रिएक्शन मध्ये जे काय वर्क डन होणार आहे त्या वर्क डनची जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक इक्वेशन डिराईव्ह करावं लागणार आहे आणि ते इक्वेशन काय आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. बघा इथं मी काय केलं, एक कंटेनर आहे मोठाच्या मोठा आणि या कंटेनर मध्ये मी इथं एक केमिकल ठेवलेला आहे. कोणता, कॅल्शियम कार्बोनेट की जो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. ओके, कॅल्शियम कार्बोनेट की जो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. आणि हा जो पिस्टन आहे तो आता सध्या इथं थांबलेला आहे, पिस्टन थांबलेला आहे. मग जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड असेल, त्या कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही हिटिंग करणार आहात, म्हणजे तुम्ही खालून काय करणार, हिटिंग करणार, तेव्हा कॅल्शियम कार्बोनेटचं काय होणार, डिकम्पोजिशन होणार आहे. कशामध्ये, कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस मध्ये, कार्बन डायऑक्साइड गॅस मध्ये. म्हणजे याच्यापासून तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळाले, CaO सॉलिड प्लस CO2 गॅस. आता जे सॉलिड वाले पदार्थ आहेत, कोणते पदार्थ, सॉलिड वाले, ते आपल्या काहीच कामाचे नाहीत. कारण जे काम करणार आहे ना ते काम फक्त गॅसेस वाले काम करणार आहेत. म्हणजे जे पदार्थ गॅसियस स्टेट मध्ये आहेत तेच पदार्थ तिथं कामासाठी वापरले जातात. हा जो कार्बन डायऑक्साइड गॅस आहे, हा कार्बन डायऑक्साइड गॅस काय करतो, जातो आणि या पिस्टनच्या सरफेस वरती एक प्रेशर अप्लाय करतो आणि या कार्बन डायऑक्साइड गॅसने या पिस्टनच्या सरफेस वरती जर प्रेशर अप्लाय केला तर तो पिस्टन वरती जातो. बरोबर, तो पिस्टन वरती जातो. पिस्टन वरती गेला की व्हॉल्यूम मध्ये चेंज आलं, व्हॉल्यूम मध्ये चेंज आलं की प्रेशर पण कमी होणार आहे. बरोबर, आणि ते जे वर्क असणार त्या वर्कला आपण म्हणतो प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. बरं, आता इथं असं झालंय का, गॅस एक्सपांड अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे जेव्हा कार्बन डायऑक्साइड गॅस वरती पिस्टनला पाठवत होता तेव्हा वरून पण एक प्रेशर होता, त्याला तुम्ही काय म्हणता, एक्सटर्नल प्रेशर की जो PEXT न तुम्ही रिप्रेझेंट करता. म्हणजे इथली लिहिणार मी काय लिहिणार, when a gas expands कुणाच्या against a constant external pressure, the amount of work done
कशी असणार सांगा. द अमाऊंट ऑफ वर्क डन इज W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. असं हे इक्वेशन असेल का? असणार की सर. बर आता मी काय लिहितोय बघा. ऍट मेकॅनिकल इक्विलिब्रियम. कुठं? ऍट मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय सर? गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नलचा प्रेशर काय झाला असणार आहे? इक्वल झाला असणार आहे. दॅट इज गॅसचा प्रेशर म्हणजे मी फक्त P लिहिणार आणि एक्सटर्नल प्रेशर मी PEF साठी लिहिणार मी. समजलं? काय काय केलं? मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? हा पिस्टन एक्सपांड होत जाणार कधीपर्यंत? जोपर्यंत बाहेरचा प्रेशर आतल्या प्रेशरला इक्वल होत नाही तोपर्यंत तो एक्सपांड होत जाणार आहे. पण एकदा की ते दोघं इक्वल झाले तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम येणार आहे. पिस्टन तिथल्या तिथं थांबणार आहे. बरोबर का सर? बरोबर. देयरफॉर W चे एक्सप्रेशन असं असेल W इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर ठिकाणी काय ठेवा? फक्त P ठेवा. फक्त P म्हणजे गॅसचा प्रेशर इनटू पुढे असणार डेल्टा V. ओके. आता परत बाळांनो या इक्वेशन मध्ये हा जो कार्बन डायऑक्साइड गॅस आहे या केमिकल रिएक्शन मध्ये जो कार्बन डायऑक्साइड गॅस आहे तो आयडियल गॅस आहे. तो जर आयडियल गॅस असेल तर आयडियल गॅस इक्वेशन कसं असतं? युजिंग आयडियल गॅस इक्वेशन. बोला P इंटू V इज इक्वल टू nRT. बरोबर का सर? बरोबर. P इंटू व्हॉल्यूम मध्ये चेंज आलाय का? आलाय सर. डेल्टा V. का चेंज आला व्हॉल्यूम मध्ये? कार्बन डायऑक्साइड गॅस त्या पिस्टनला वरती पाठवायला लागलाय म्हणून व्हॉल्यूम मध्ये चेंज आला. बरोबर. इज इक्वल टू डेल्टा N घेऊया का इथे सर? घेऊया की का? कारण डेल्टा N म्हणजे काय असतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट. प्रोडक्टचे गॅसेसचे मोल्स वेगळे असतील, रिएक्टंटचे पण वेगळे आहेत म्हणून डेल्टा N आपण घेणार आहे. गॅस कॉन्स्टंट R असतो, टेम्परेचर T पण कॉन्स्टंट ठेवा. म्हणजे इक्वेशन कसं आलं? P इंटू डेल्टा V इज इक्वल टू डेल्टा N इंटू R इंटू T. ती इक्वेशन इथं पुट करा. देयरफॉर W इज इक्वल टू कसं होणार? मायनस ऑफ डेल्टा N इंटू R इंटू टेम्परेचर. काय इक्वेशन आलं? मायनस ऑफ डेल्टा N इंटू R इंटू टेम्परेचर. ओके. किती सिंपल कन्सेप्ट आहे बघा. मग या इक्वेशन प्रमाणे जर आपण बघितलं तर डेल्टा N कोण असणार आहे? बघा डेल्टा N इज इक्वल टू चेंज इन नंबर ऑफ मोल्स. आणि नंबर ऑफ मोल्स जे काही चेंज झालेले आहेत ते कसे आपण कॅल्क्युलेट करतो सगळ्यांना माहित आहे. मग या इक्वेशन प्रमाणे आता याच्यामध्ये पण आपण केसेस करू शकतो. काम कोणी केलंय, काम कुठं झालंय ते पण आपण सांगू शकतो. कसं? पहिल्यांदा हे एक्सप्रेशन लिहून घ्या. हा या इक्वेशन प्रमाणे बघा केस नंबर 1 मी काय करणार आहे. तसं आता आपण केसेस बघितल्या. केस 1 काय? आता इथं जी रिएक्शन होती कोणती बाळांनो? कॅल्शियम कार्बोनेटची की जी सॉलिड स्टेट मध्ये असेल त्यानं तुम्हाला कॅल्शियम सॉलिड दिलं प्लस CO2 गॅस पण दिला. या रिएक्शन साठी डेल्टा N सांगा. सॉलिड आहे त्याचा आपण मोल्स घेणार नाही. कार्बन डायऑक्साइड आहे त्याचा घेणार मायनस. रिएक्टंट 0 घेणार. 0 का तर गॅसेस फॉर्म मध्ये काही पदार्थ नाही म्हणजे डेल्टा N इज इक्वल टू 1. म्हणजे केस नंबर 1 मध्ये काय करूया? डेल्टा N इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. मग देयरफॉर W इज इक्वल टू इथं तुम्ही इक्वेशन असं आहे मायनस डेल्टा N इंटू R इंटू टेम्परेचर. W इज इक्वल टू इथं कसं होणार? मायनस ऑफ RT. म्हणजे जे काही तुमचं इक्वेशन आहे इथली तुम्ही असं लिहितो इफ डेल्टा N इज ग्रेटर दॅन 0 देन W इज निगेटिव्ह. असं असेल का? असणार की सर? मॅथमॅटिक्स तर तुम्हाला तेवढे यायलाच पाहिजे. मग आता मला सांगा काम कोणी केलं असेल? बरोबर. दॅट इज वर्क इज डन बाय द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम कोण घ्या आता? तर हा कार्बन डायऑक्साइड गॅस सिस्टीम असेल तर वर्क त्या कार्बन डायऑक्साइड गॅसनेच केलंय ना. बरोबर. म्हणजे केस नंबर 1 मध्ये काय सांगणार? डेल्टा N जर 0 पेक्षा जास्त असेल तर काम कोण करणार आहे? सिस्टीम करणार आहे. केस नंबर 2 बघा. केस नंबर 2 काय? तर आपण काय करूया? एक रिएक्शन आहे नायट्रोजन गॅस प्लस 3 टाइम्स ऑफ हायड्रोजन गॅस इट गिव्स 2 टाइम्स ऑफ अमोनिया गॅस. या रिएक्शन साठी डेल्टा N बघा 2 मायनस 1 प्लस 3 म्हणजे 2 मायनस 4 तर मायनस 2 आलं. बरोबर. म्हणजे इथे लिहिणार मी डेल्टा N इज लेस दॅन 0 आहे, निगेटिव्ह आहे. इथे लिहिणार मी W इक्वेशन मायनस डेल्टा N इंटू R इंटू टेम्परेचर. डेल्टा N पण निगेटिव्ह आहे
हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह इफ delta n is less than 0 then w is positive, that is work is done on the system. काम कुठे झालं असेल तर सिस्टीम वरती काम झालं असणार आहे. ओके सर. ओके. केस नंबर 2 पण समजली सर आम्हाला की ज्याच्यामध्ये डेल्टा एन निगेटिव्ह असेल तर सिस्टीम वरती काम झालंय, डेल्टा एन ग्रेटर दॅन 0 असेल तर सिस्टीम फक्त काम करणार आहे. आता केस नंबर 3 बघा. केस नंबर 3 काय एक रिएक्शन आहे H2 गॅस प्लस Cl2 गॅस, इट गिव्स 2 टाइम्स ऑफ HCl गॅस. डेल्टा एन 0 आहे, मग डेल्टा एन 0 असेल तर सांगा therefore W is equal to minus delta nRT. या इक्वेशन प्रमाणे W is equal to 0 म्हणजे no work is done असं लिहिणार मी. no work is done म्हणजे सिस्टीम पण काम करणार नाही आणि सिस्टीम वरती सुद्धा काम झालेलं नाही कधी जर डेल्टा एन 0 असेल तर. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, मग विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण एन्थाल्पी म्हणजे काय त्याची इंट्रोडक्शन बघितली, एन्थाल्पीची डेफिनेशन कशी केली तर U प्लस PV अशी डेफिनेशन केली. त्यानंतर रिलेशन बिटवीन एन्थाल्पी अँड इंटरनल एनर्जीचं इक्वेशन भेटवलं. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या कंडिशन्स असतात की जिथे डेल्टा H बरोबर डेल्टा U असतो ते पण बघितलं. त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन मध्ये जे काय वर्क डन होणार आहे ते पण आता बघितलेलं आहे आणि काही केसेस बघितल्या. हे सगळं कंटेंट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये परफेक्ट लिहून घ्या. या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम करूया. ओके, थँक्यू स्टुडंट्स.